महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आहे आजकाल पाहतो आपण त्वचेचे भयंकर बिमारी आजार वाढत आहे, याबद्दल काय म्हणाल? मी डॉक्टर विजय संजय भुते। हॅलो, मी डॉक्टर विजय संजय भुते, डर्मॅटॉलॉजिस्ट आणि हेअर ट्रान्सप्लांट सर्जन। जो सरांनी प्रश्न विचारला आहे की आजकाल त्वचेचे आजार खूप वाढत आहेत आणि त्याकडे समजा दुर्लक्ष करतात लोक, पण तसं दुर्लक्ष करू नये। त्वचेचे आजार जे ते वेळेच्या वेळी ट्रीट करावे। लवकर जर ट्रीटमेंट घेतली तर त्याची ट्रीटमेंट पेशंटला पण लवकर फरक पडतो आणि ते पुन्हा पुन्हा होण्याचे चान्सेस कमी होतात। जर ट्रीटमेंट अवॉइड केली किंवा अर्धवट ट्रीटमेंट केली तर ते आजार पुन्हा पुन्हा उद्भवतात। त्यामुळे ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवा आणि ट्रीटमेंट कंप्लीट करा। आपल्या खानपानावर सगळं नियंत्रण ठेवावं। त्यासाठी नियंत्रण ठेवण्याची गरज नाही आहे। आपलं खानपान चांगलं असलं पाहिजे, म्हणजे न्यूट्रिशियस फूड खाल्लं पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे, व्हिटॅमिन जास्त आहे। अशा गोष्टी जर आपण जास्त घेतल्या तर त्याचा परिणाम म्हणजे ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि स्किनसाठी पण चांगलं आहे। जे आजकाल केस गळणे जास्त झाले पेशंटमध्ये, किंवा चेहरा जो आहे चेहऱ्याचे आजार वाढलेत, चेहऱ्याचे स्किनचे आजार वाढलेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकरता न्यूट्रिशन आणि एन्व्हायरमेंट ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। न्यूट्रिशन चांगलं घ्या आणि बाकी ज्या समजा मी ज्या गोष्टी सांगितल्या, हिरव्या पालेभाज्या किंवा व्हिटॅमिन सी रिच फ्रूट्स वगैरे चांगल्या न्यूट्रिशन जर गोष्टी घेतल्या तर स्किन आणि हेअर हे चांगले राहील। बरेच डॉक्टर केस गळण्यासंदर्भात वर्षानुवर्ष उपचार करतात तर त्यांना काही फरक पडत नाही। अशा वेळेस तुम्ही जे तुमचा मेन इश्यू केस गळण्याच्या संदर्भात आहे, मेन ट्रीटमेंट, तर तुम्ही किती महिन्यात पेशंटला रिलीफ पडते? तुमच्याकडे मिनिमम 6 ते 8 महिने लागतात पेशंटला ट्रीट होण्यासाठी, म्हणजे ट्रीटचा अर्थ पेशंटला चांगला फरक दिसण्यासाठी। कारण हेअर सायकल ही 6 महिन्याची असते। जर आपण अर्धवट ट्रीटमेंट घेतली, 2-3 महिने ट्रीटमेंट घेतली, तर ती अर्धवट ट्रीटमेंटमध्ये त्यांना पेशंटला फरक पडत नाही आणि ते मग ट्रीटमेंट बंद करून टाकतात। तर प्रॉपर व्यवस्थित 6 ते 8 महिने ट्रीटमेंट घ्या। बऱ्यापैकी त्याच्यामध्ये फरक पडत असेल तर आपण ती कंटिन्यू करतो, काही गोष्टी त्याच्यामधल्या कमी करतो, काही कंटिन्यू ठेवतो, ज्या गोष्टी रेग्युलर वापरू शकतात सांगतो, की जेणेकरून नंतर पण हेअरफॉलच्या ज्या त्यांना पुन्हा उद्भवू नये याच्याकरता पण काही गोष्टी असतात ज्या आपण कंटिन्यू करायला सांगतो। या व्यतिरिक्त कोणकोणत्या आजारावर आपला हातखंडा चांगला आहे? मी स्किनचे आजार जे आहेत, स्किन डिसीजेस, तर ते स्किन डिसीजेस ट्रीट करतो। कॉस्मेटॉलॉजीमधले ज्या आजार आहेत समजा, ज्याच्यामध्ये मेलाझ्मा असेल किंवा चेहऱ्याचे काही आजार असतील तर ते ट्रीटमेंट करतो। हेअरच्या ज्या ट्रीटमेंट आहेत समजा, हेअर फॉल असेल, साई पडणे असेल, टक्कल पडणे असेल, तर हेअर ट्रान्सप्लांटपर्यंतच्या बाकी पण ज्या प्रोसेस आहेत, PRP असेल, GFC असेल, ह्यासारख्या ट्रीटमेंट पण मी करतो। त्यामुळे आज मोफत तपासणी शिबिर घेतलं झालं, किती रुग्णांना याचा फायदा झाला? आत्तापर्यंत मी जो पेशंट आता बघतोय, या पेशंटचा नंबर 76 आहे आणि बाकी बाहेर पण 20-25 पेशंट बसलेले आहेत। त्यामुळे 100च्या वरती तरी नक्की होतील की ज्यांनी मोफत शिबिराचा फायदा घेतला। सर, तुमच्या हॉस्पिटलचा काही नंबर आहे का? तुमचं कोणतं हॉस्पिटल आहे? तर सर, रुग्णांना जर तुमच्याकडे ट्रीटमेंट करायची असेल याच्यानंतर तर काय सांगाल तुम्ही? रुग्णांना काय आव्हान करणार? मी रुग्णांना आवाहन करेल की नक्की आमच्या क्लिनिकला भेट द्या। इन्फिनिटी स्किन क्लिनिक अँड हेअर ट्रान्सप्लांट सेंटर हे क्लिनिकचं नाव आहे। याचा ॲड्रेस सिडको बस स्टँडजवळ N4 मोदक हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर हा त्याचा ॲड्रेस आहे। तर नक्की क्लिनिकला भेट द्या। शहरात नाही काही प्रश्न? शहरात अगोदर 1-2च त्वचारोग तज्ञ होते, आता संख्या वाढत आहे, संख्या खूप जास्त वाढली आहे। म्हणजे किती वर्षापासून प्रॅक्टिस आहे आणि कसा रिस्पॉन्स? माझी 4 वर्षापासून प्रॅक्टिस आहे। मी आधी पुण्यामध्ये होतो, पुण्यामध्ये स्किन अँड सर्जरी इंटरनॅशनल या ठिकाणी होतो। नंतर एशियन इन्स्टिट्यूट ऑफ हेअर ट्रान्सप्लांट इथून मी माझं फेलोशिप हेअर ट्रान्सप्लांट आणि ॲस्थेटिक यामध्ये केलं। नंतर मी KM हॉस्पिटल पुणे येथे जॉईन होतो। असा 4 वर्षाचा माझा स्किनमधला अनुभव आहे आणि आधीचं MBBS, त्याच्यानंतर बॉन्ड वगैरे, म्हणजे प्रदीर्घ अनुभव घेऊन मी संभाजीनगरमध्ये आलो आहे। तर याचा नक्कीच पेशंटला फायदा होईल असं मला वाटतं। किती वाजेपर्यंत चालणार आहे शिबिर आज 5 वाजेपर्यंतचा टाईम दिलेला आहे। जर कुणी असेल तर तुम्ही पण कळवा। दर आठवड्यात कॅम्प ठेवता का असा? नाही, दर आठवड्यात नाही आहे सध्याला। या 3 महिन्यात माझा प्लॅन आहे असा की 15-15 दिवसाला मी कॅम्प घेईल, जेणेकरून त्याचा पेशंटला फायदा होईल। सर्व लोकांना जे त्वचा रोग, केसांच्या रोग याच्यापासून सेफ्टी व्हावी यासाठी तुम्ही काय आवाहन करणार, काय करावं लोकांना? त्वचेचे आजार आणि केसांचे आजार जे आहेत
बऱ्याच लोकांना त्वचेचे गजकरणसारखे आजार असतात की ज्यामध्ये ओलाव्यामुळे हे आजार वाढतात. आता सध्या पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यामध्ये जर आपण ओलं झालो बऱ्याच कालावधीपर्यंत जर का ओले कपडे ठेवले तर त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्स असतात. तर लवकरात लवकर अंग कोरडं करून कोरडे कपडे घालावे. ज्यांना ऑलरेडी ह्या गोष्टी झालेल्या आहेत गजकरण वगैरे त्यांनी थोडं त्वचा कोरडी ठेवावी. खाण्यामध्ये न्यूट्रिशियस डाएट ठेवा. जसं तुम्ही विचारलं की केसांसाठी काय करावं, तर ते मी सांगितलं की न्यूट्रिशियस डाएट खूप महत्त्वाचं आहे. आणि स्ट्रेस कमी असला पाहिजे याच्याकरता योगा मेडिटेशन करा, झोप व्यवस्थित घ्या, जेणेकरून ते आजार कमी होतील. लोकांना जर आपल्यापासून सल्ला घ्यायचा असेल तर काय आपल्यापासून सल्ला असं ऑनलाईन फोनवर वगैरे मिळू शकतो? ऑनलाईन कन्सल्टेशन पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ऑनलाईन कन्सल्टेशन जर कोणाचं येणं पॉसिबल होत नसेल क्लिनिकमध्ये तर ऑनलाईन कन्सल्टेशन पण घेऊ शकता. आपलं नाव? डॉक्टर विजय संजय बुद्धे. फोन नंबर ॲड्रेस सांगा. फोन नंबर 7588801980 हा माझा फोन नंबर आहे. त्याच्यावरती ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता. क्लिनिकचा ॲड्रेस N4 सिडको छत्रपती संभाजीनगर.